Hello, 11th Commerce Secretarial Practice students. Last lecture we have started chapter number 4, documents related to formation of a company. कंपनी स्थापनेसाठीचे आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स. यामध्ये 3 डॉक्युमेंट्स आहेत. फर्स्ट वन इज आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशन, सेकंड वन इज आहे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि थर्ड वन इज प्रॉस्पेक्टस. कोविड-19मुळे महाराष्ट्र स्टेट बोर्डने 2 डॉक्युमेंट्स म्हणजे पॉईंट नंबर 2 आर्टिकल्स ऑफ असोसिएशन अँड थर्ड प्रॉस्पेक्टस आर रिड्यूस्ड. 2 डॉक्युमेंट्स हे या चॅप्टर्समधील रिड्यूस करण्यात आलेले आहेत. त्यामधील फर्स्ट नंबर आज आपल्याला लर्न करायचा आहे तो आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशन. इन शॉर्ट मराठीमध्ये त्याला घटनापत्र असं म्हणण्यात येतं. या संदर्भातील इन्फॉर्मेशन आता आपण पाहूयात. मेमोरंडम ऑफ असोसिएशन इट इज अ प्रायमरी डॉक्युमेंट. सुरुवातीचं प्राथमिक कागदपत्र आहे कंपनी स्थापन करण्यासाठीचं. इट इज अ प्रायमरी डॉक्युमेंट ऑफ अ कंपनी ॲज इट स्टेटेस द पर्पज फॉर विच द कंपनी इज फॉर्म्ड. प्रत्येक कंपनी जी फॉर्म्ड होणार आहे, स्थापन होणार आहे, अशा प्रत्येक कंपनीसाठीचं प्राथमिक कागदपत्र आहे. जसं आपल्या प्रत्येकाचं प्रायमरी डॉक्युमेंट्स हे काय असतं? बर्थ सर्टिफिकेट. आपला जन्म झाला आहे कशाहून कळावं? तुम्ही आहात या पृथ्वी तलावर. विदाऊट डॉक्युमेंटेशन आज प्रूव्ह करू शकणार आहात का तुम्ही? नाही प्रूव्ह करू शकत, कुणीही करू शकत नाही. तुम्ही काय, मी सुद्धा प्रूव्ह करू शकत नाही. माझं नाव हेच आहे हे सांगण्यासाठी मला आधार कार्ड, पॅन कार्ड द्यावं लागेल, तरच मी प्रूव्ह करू शकतो की मी या नावाचा पर्सन आहे. अदरवाईज आहे नाही. आपलं बर्थ सर्टिफिकेट हे प्रायमरी डॉक्युमेंट्स आहे, तरच आपण प्रूव्ह करू शकतो. त्याच पद्धतीनं प्रत्येक फॉर्म्ड होणाऱ्या कंपनीला, स्थापन होणाऱ्या कंपनीसाठीचं प्रायमरी बेसिक डॉक्युमेंट्स कोणतं आहे? तर मेमोरंडम ऑफ असोसिएशन. त्यानंतर इट डिस्क्राइब्ड द रेंज ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑफ द कंपनी कॅन अंडरटेक्स. ह्याचे पूर्णपणे आपण कशा प्रकारे वर्किंग करते त्या संदर्भातील इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. त्यानंतर आता प्रायमरी डॉक्युमेंट्स आहे आपल्या लक्षात आलं. फॉर्म्ड होणाऱ्या कंपनी स्थापन होण्यासाठीचं फर्स्ट नंबरचं आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशन. आता त्याची नेमकी डेफिनेशन काय आहे आपण पाहणार आहोत त्या संदर्भातील. तर कंपनी ॲक्ट, कोणता कंपनी ॲक्ट पाहतोय आपण? कंपनी ॲक्ट 2013. कंपनी कायदा 2013चा या पूर्ण कंपनी सेक्रेटरी संदर्भातील, सेक्रेटरियल प्रॅक्टिस संदर्भातील या जॉईंट स्टॉक कंपनी आला, मग OCMमध्ये येईल, नाही तर SP-मध्ये येईल. OCMमध्ये सुद्धा येणार आहेत आपल्याला पुढे जाऊन. 5th नंबरचा बिझनेस ऑर्गनायझेशन जॉईंट स्टॉक कंपनी. तर त्याच्यासाठीचा ॲक्ट एकच आहे आणि त्याच ॲक्टचा आपण पूर्ण पुढे इथून पुढे तुम्हाला आयुष्यभर त्याच ॲक्ट संदर्भातील स्टडी करायची आहे. जर त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली, नंतर सुधारणा झाला आणि तो कायद्यात बदल झाला तर तो कायदा त्यावेळेस चेंज करण्यात येईल. पण तोपर्यंत तरी आजपर्यंत तरी कोणता आहे? कंपनी ॲक्ट, इंडियन कंपनी ॲक्ट 2013. कंपनी, भारतीय कंपनी कायदा 2013चा आपण अभ्यास करतोय. सेक्रेटरियल प्रॅक्टिस त्याच रूल्सनुसार, त्याच ॲक्टनुसार काम करत आहे. तर त्या ॲक्टमध्ये या मेमोरंडम ऑफ असोसिएशन संदर्भातील काही डेफिनेशन सांगण्यात आलेली आहे. तर ती आहे सेक्शन 2/56 ऑफ द कंपनी ॲक्ट 2013 डिफाईन्स मेमोरंडम ॲज. कंपनी कायदा 2013 कलम 256 नुसार मेमोरंडम म्हणजे काय हे सांगण्यात आलेलं आहे. सेक्शन त्याच्यातील कलम ज्याला म्हणण्यात येईल, घटना असं म्हणण्यात येईल. सेक्शन 256मध्ये मेमोरंडम म्हणजे काय हे सांगण्यात आलेलं आहे. कंपनी कायदा, कंपनी ॲक्ट 2013मध्ये. तर पुढे मेमोरंडम ॲज मेमोरंडम ऑफ असोसिएशन ऑफ अ कंपनी इज ओरिजिनली फ्रेम्ड ऑर ॲज अल्टर्ड फ्रॉम टाइम टू टाइम इन pursuance of any provision of any previous company law or of this act. मेमोरंडम ऑफ असोसिएशन हे कंपनीने ओरिजिनली फ्रेम्ड केलेलं, तयार केलेलं किंवा त्याला टाईम टू टाईमनुसार अल्टर केलेलं. अल्टर याचाच अर्थ काय केलं? बदल केलं, सुधारणा केलेलं त्यामध्ये वेळोवेळीनुसार. त्याचबरोबर
any provision or any previous company law or of this act. या आत्ताच्या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार, जसं पूर्वी कंपनी ॲक्ट जो होता त्यामध्ये सुधारणा करून आत्ता कंपनी ॲक्ट 2013 झाला, त्या कंपनीच्या कायद्यानुसार किंवा जुन्या कायद्यानुसार त्या घटनापत्रामध्ये वेळोवेळी सुधारणा करून एक तयार करण्यात आलेलं कंपनीच्या साठीचं कागदपत्र म्हणजेच त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, मेमोरंडम ऑफ असोसिएशन. जसं आपल्याला माहिती असेल, इन शॉर्ट याचाच अर्थ जसं आत्ता आपण म्हणाले इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲक्टनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानावरतीचा तो कायदा तयार केला, परंतु तोच 49चा कायदा आज चालू आहे का नाही, त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करत आली, कारण कालांतरानुसार त्यामध्ये बदल करण्यात आला, त्या घटनापत्रामध्ये चेंज करण्यात आला, त्यामध्ये टाईम टू टाईम अल्टर करण्यात आला. का तर तोच कायदा आज लागू होईल का, नाही ना, तशा प्रकारचे बदलही झालेत. पहिलं काय म्हणायला होतं, चोरी करणाऱ्याला 420 लावा, पण आज चोरी डिजिटल प्रकारची चोरी चालू आहे. फोन करायला लागलेत, ATMचा नंबर विचारला की इकडे पैसे गायब, डिजिटल चोरी चालू आहे, बरोबर आहे. मग तो कायदा आज लागू होईल का हो, पॉसिबल आहे का, नाहीच, शक्य नाही. पहिलं काय होतं, चाकूनं मारल्यानंतर त्याला हत्या समजण्यात येईल. आज कोणाला मारायची गरज आहे का, एक सायरन बाजूचं बाजूला गोळी मारली किंवा डिजिटलीरित्या आज ऑटोमॅटिकली पॉयझन दिलं, संपून जातो तो आज माणूस, परंतु तो ॲक्ट लागू होईल का, नाही. मग त्याच्यामध्ये काय झालं, अशाला असं केलं तर ती होईल. जसे एज्युकेशन आज पाहतोय, ओरली चालू होतं, आज डिजिटली चालू आहे, तेही बदल करावा लागेल, त्याच्यामध्ये अल्टर करावे लागले. मग कधी हे अल्टरेशन फॉर द टाईम टू टाईम ॲट दॅट पर्पज, त्या हेतूनुसार जर चेंज करणार. त्याच पद्धतीनं मेमोरंडम ऑफ असोसिएशन जी घटनापत्र आहे ती कंपनीचं ओरिजिनली ड्राफ्ट करण्यात आलेलं आहे, परंतु त्यामध्ये वेळोवेळी जर सुधारणा करून मग मागील कायद्यानुसार किंवा आत्ताच्या चालू कायद्यानुसार कंपनीच्या उद्देशानुसार तो बदल करण्यात आला, त्यालाच काय म्हणण्यात आले, मेमोरंडम ऑफ असोसिएशन. हे एक प्रायमरी डॉक्युमेंट्स आहे. त्यानंतर पुढे The above definition refers to memorandum of association, a legal document. हे एक कायदेशीर डॉक्युमेंट्स आहे, that must be prepared by every company as per the provision of the Companies Act 2013. प्रत्येक कंपनीला काय आहे, हे मेमोरंडम ऑफ असोसिएशन तयार करावं लागतंच, तरच ती कंपनी स्थापन होऊ शकते, फॉर्मेशन होऊ शकते किंवा ती कंपनी चालू होऊ शकतो. याचाच अर्थ जी कोणतीही कंपनी लिमिटेड दिसेल त्या कंपनीला मेमोरंडम ऑफ असोसिएशन तयार करावं लागतंच, अदरवाईज कंपनी ती एस्टॅब्लिश होऊ शकत नाही किंवा वर्किंग करू शकत नाही. काय म्हणले, मेमोरंडम ऑफ असोसिएशन इज अ लीगल डॉक्युमेंट, ते एक कायदेशीर डॉक्युमेंट आहे आणि त्याचबरोबर मस्ट बी प्रिपेअर्ड बाय एव्हरी कंपनी, मस्ट बी प्रिपेअर्ड, ते तयार करावेच लागेल प्रत्येक कंपनीला. मग ती कंपनी कोणत्याही पर्पजसाठीची असेल तर त्या प्रत्येक कंपनीला काय आवश्यक आहे, मेमोरंडम ऑफ असोसिएशन आवश्यकच आहे, प्रिपेअर तयार करावंच लागेल. त्यानंतर सेकंड नंबरची लॉर्ड कॅरेन्स यांच्या मतानुसार काय आहे, सेकंड नंबरची डेफिनेशन सांगण्यात आलेली आहे. द मेमोरंडम ऑफ असोसिएशन ऑफ कंपनी इज इट्स चार्टर अँड डिफाईन्स द लिमिटेशन्स ऑफ द पॉवर्स ऑफ द कंपनी. त्याचबरोबर लॉर्ड केरिन्स यांच्या मतानुसार सांगण्यात आलेली आहे की मेमोरंडम ऑफ असोसिएशन्स हे त्या कंपनीचे पॉवर्स संदर्भातील त्याचे लिमिटेशन्स सांगण्याचं काम हे मेमोरंडम ऑफ असोसिएशन करतं. याचाच अर्थ पॉवर्सचे लिमिटेशन्स म्हणजे तो कुठपर्यंत जाऊ शकतो हे सांगण्याचं कामसुद्धा मेमोरंडम ऑफ असोसिएशन करत असतो. याचाच अर्थ जसं आपण म्हणतो माज आलाय, कुठपर्यंत तू जाऊ शकणार आहेस, सत्ता आली कुठपर्यंत तुझी आहे, हे त्याला कुठेतरी लिमिट असतंच, जास्त तो दौडू शकणारच नाही.
आपणही त्याच्या पुढे जाऊन बघतो, बघू नंतर वेळ कधी ना कधी येतेच कोणाची तरी. याचाच अर्थ काय झाला, त्याची लिमिटेशन कुठं, त्याच पद्धतीनं कंपनीनं कुठल्या लिमिटपर्यंत वर्क करावं हे सांगण्याचं काम म्हणजेच मेमोरंडम ऑफ असोसिएशन. त्यानंतर ॲज पर द डिफाईन्स, memorandum is a document which is describes the constitutions of the company and its right and or privilege. It states the powers of the company, that is what it can do and what it cannot do. काय करावं आणि काय करू नये यासाठीचं लिमिटेशन्स जे कंपनीला ओळखलं जातं किंवा ज्याच्यावरनं कंपनी लिमिटेड दायऱ्यामध्ये वर्क करते, हे सर्व काही त्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये मेन्शन करण्यात आले. कुठंपर्यंत जाऊ शकतो ही त्याच्या, जसं आपण पाहतो प्रत्येक शहराची एक हद्द असते, सीमा असते. तुमच्या गावाची सुद्धा एक हद्द, एक सीमा असते. त्याच्या पलीकडची शेत, त्याच्या पलीकडचं आपणही म्हणतो माझं गाव इथं आहे आणि शेत त्या गावाच्या हद्दीत आहे. याचाच अर्थ काय झाला, ती गावाची लिमिटेशन्स कुठपर्यंत आहेत हे त्या गावाच्या त्या त्या घटनापत्रामध्ये किंवा त्या त्या गावाच्या लिमिट्समध्ये असतं. त्याच्या पलीकडे जाऊन काम करू शकत नाही. का तर हे त्याच्यात तिथपर्यंतच अनुसार आहे. त्याच पद्धतीने मेमोरंडम ऑफ असोसिएशन हे वर्किंग कुठपर्यंत करू शकणार आहे याचं एक लिमिटेड दायरा त्यांना देण्यात आलेला असतो. त्याचनुसार ते वर्क करत असतात. आता इथले काही शेतकरी आहेत का, शेतकऱ्यांची मुलं आहेत का, कोणाचे आईवडील शेती करतात का, तर त्यांना हे सुद्धा माहिती असेल. ज्यांच्याकडे शुगर आहे की याचाच अर्थ शुगर केन आहे, साखर कारखान्यामध्ये आपण पाहतो त्या त्या हद्दीमधल्याच साखर कारखान्याला आपण शुगर केन देऊ शकतो, म्हणजे ऊस देऊ शकतो. दुसऱ्या हद्दीतल्याला देता येत नाही, तर तिथला आपण सभासद नसतो. त्यांची एक सुद्धा हद्द असते, तिथपर्यंतच वर्किंग करू शकतो आपण, त्याच प्रमाणात करू शकतो. जसं आता कोरोनाच्या काळात बघितलं असतात, महाराष्ट्रातील माणूस महाराष्ट्रातच जाणं येणं करू शकत, पलीकडच्या स्टेटमध्ये जाणं म्हणजे अवघड होतं. का तर एक तिथपर्यंत लिमिट्स ठेवण्यात आली होती त्याला. त्याच पद्धतीने कंपनीनं कुठपर्यंत वर्किंग करावी याची काही लिमिटेशन्स दाखवून देण्याचं काम हे मेमोरंडम ऑफ असोसिएशन करत असतं. त्यानंतर आपल्याला पुढे या संदर्भातील मेमोरंडम ऑफ असोसिएशन संदर्भातील आपल्याला फीचर्स पाहिजे, त्याचे नेमके वैशिष्ट्ये काय काय आहेत. फीचर्स ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन. फर्स्ट फीचर्स आहे हे आपल्याला MCQ मध्ये सुद्धा विचारण्यात येतो. इट इज अ प्रायमरी डॉक्युमेंट ऑफ अ कंपनी. डॅश डॅश इज अ प्रायमरी डॉक्युमेंट ऑफ अ कंपनी. कंपनीचा प्राथमिक डॉक्युमेंट कोणता आहे तर मेमोरंडम ऑफ असोसिएशन. मेमोरंडम ऑफ असोसिएशन इज अ प्रायमरी डॉक्युमेंट ऑफ एव्हरी कंपनी. डॅश डॅश इज अ प्रायमरी डॉक्युमेंट ऑफ एव्हरी कंपनी. कोणता डॉक्युमेंट हा प्रायमरी डॉक्युमेंट्स म्हणून ओळखण्यात येतो कंपनीचा, कोणता तर मेमोरंडम ऑफ असोसिएशन. हा फर्स्ट फीचर्स आहे. मेमोरंडम ऑफ असोसिएशन इज अ प्रायमरी डॉक्युमेंट ऑफ अ कंपनी विच स्टेट्स इट एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह. काय करतं, त्याचे उद्देश ध्येय कोणते आहेत कंपनीचे हे त्या प्राथमिक डॉक्युमेंट्सवरनं समजण्यात येतं. आता जसं सपोज आता ह्या माईक आहे, हे माईकसुद्धा कंपनी आहे. याचं एम उद्देश काय हो, माईक आणि याचाच वरतीचं प्रोडक्शन करणे. ह्यानं सांगायला एक आणि करायला एक तर चालेल का हो, नाही. उसाचा कारखाना टाकला आहे आणि तिथं दुसरंच प्रोडक्शन चालू आहे, पॉसिबल आहे नाही. म्हणजे याचा अर्थ काय, त्याचा एम काय, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचा हेतू काय, उद्देश काय, त्याचनुसार तो वर्किंग करणे. जसं तुमचा एम उद्देश काय, एज्युकेशन घेणे. माझं एम उद्देश काय, ऑब्जेक्ट काय, तुम्हाला टीचिंग देणे, टीचर्स करणे. आणि ते सोडलं मी बोलवचन देत पिक्चरची स्टोरी सांगत जमलं तर जमेल का, नाही. तुमचा उद्देश काय आहे, एज्युकेशन घेणेच, आपल्या घरची परिस्थिती बदलणेच, आपण आपलं अभ्यास करणे आणि त्यावरनं आपला रिझल्ट देणे. हा तुमचा एम आहे, हा तुमचा उद्देश आहे, त्यावरतीच तुम्ही वर्किंग करता. त्याच प्रमाणात माझं आहे, परंतु हा सुद्धा काय आहे, प्रत्येकाला एक लिमिटेशन देण्यात आलेलं आहे. त्या लिमिटेशन्सनुसारच वर्क करावं लागेल, बरोबर. तो डिफरन्स ठेवण्यातच आलेला आहे. म्हणून तुम्ही बसलेले आहात, आम्ही सिटिंग आहात, तुम्ही बसलेले आहात, आम्ही स्टँडिंग आहोत, त्याच्यासाठीच आहोत. जास्त त्याच्यामधील एक डिफरन्स ठेवण्यात आलेला आहे. का तर त्याचे एक लिमिटेशन्स देण्यात आले. त्याच पद्धतीने कंपनीचा एम जो आहे, त्याचा ऑब्जेक्ट जे आहे आणि त्यानुसार तो वर्क करणे
हा एक त्याचा प्रायमरी डॉक्युमेंट्स अंतर्गत म्हणजेच हे सर्व काही मेन्शन करण्यात आलेलं असतं मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये. हा फर्स्ट फीचर्स. त्यानंतर सेकंड नंबर आहे इट डिस्क्राइब्स अँड रेग्युलेट्स द रिलेशनशिप बिटवीन द कंपनी अँड आउटसाइडर्स. डिस्क्राइब्स अँड regulates the relationship between the company and outsiders. कंपनी आणि कंपनीचे आउटसाइडर्स जे आहेत, आउटसाइडर म्हणजे याचाच अर्थ बाहेरून वर्क करणारे, म्हणजे जसं आता आपण सांगितलं कंपनीचा शेअर होल्डर हा काय करतो, कंपनीला पैसा पुरवण्याचं काम करतो. त्यांच्यातील आणि त्यांच्यामधील रिलेशनशिप मेंटेन्स करण्याचं काम आणि त्यावरतीची वर्किंग कशी दोघांमध्ये चालते हे सांगण्याचं काम मेमोरंडम ऑफ असोसिएशन कर. याच्यासोबत कसं वर्क केलं गेलं पाहिजे, त्या शेअर होल्डर्ससोबत कसं गेलं पाहिजे, जे कंपनीला रॉ मटेरियल प्रोव्हाइड करणारे सप्लायर्स आहेत त्यांच्यासोबतचं रिलेशनशिप कशा प्रकारची मेंटेन करण्यात आलेली आहे, हे सर्व काही त्याच्या संदर्भातील लिमिटेशन्स, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कंपनीच्या हे मेन्शन करण्याचं काम मेमोरंडम ऑफ असोसिएशन करत असतं. मग आउटसाइडर्स कोण कंपनीचे, तर विज दॅट द शेअर होल्डर्स हे कंपनीचे आउटसाइडर आहे. क्रेडिटर्स जे पैसा देतात कंपनीला उधार तत्वावरती ते क्रेडिटर्स आहेत. सप्लायर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, पैसा गुंतवणारे, या सगळ्यांसोबत एक योग्य रिलेशनशिप मेंटेन करणं हे त्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये करण्यात